नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर श्रीफळाचं काय करायचं, शेवटी तुम्ही पण सगळ्यांनी खूप साऱ्या कमेंट केलेल्या की प्राजक्ता तू नारळाच्या वड्या कर. तर म्हटलं चला आज नारळाच्या वड्या करून घेऊ. म्हणून सर्वात आधी नारळ किसून घेतला आणि गुढीपाडवा येतोय तर त्याच्यासाठी 2 दिवस आधीच मी तयारी करते बघा. म्हणजे गुढीपाडव्यासाठी किंवा दसरा वगैरे असला की गोंड्याची फुलं, त्याचा हार, आंब्याच्या पानांचा हार तो आपल्याला करावाच लागतो. तर मी त्याच्यासाठी गोंडे घेऊन आली, कारण नंतर मार्केटमध्ये एवढी महाग फुलं मिळतात गोंड्यांची. तर मी 50 रुपयाला किलो अशी मिक्स फुलं आणलेली आणि मी जवळपास 1.5 किलो आणला. हा थोडा माझ्या ऑफिस स्टाफसाठी आहे. म्हणजे काही मैत्रिणी असतात त्या मला सांगतात की थोडं थोडं घेऊन ये, कारण बाहेर जर असं घ्यायला गेलं तर त्यांना जवळपास 100 रुपये वगैरे किलोने मिळतो. मोगऱ्याचे गजरे पण मला खूप स्वस्त मिळाले. आज 10 रुपयाला एक, 50ला 6 मी घेतलेत आणि खूप छान मोगऱ्याचा सुगंध एवढा छान आलेला. तर मी म्हटलं कारण शुक्रवारी परत स्वामींचा प्रकट दिन आहे, तर मी म्हटलं त्याच्यासाठी पण आपल्याला फुलं गजरे वगैरे लागतीलच. म्हणून मी थोडीशी आजच घेऊन आले. 2-3 दिवस आधीच मी आणले आणि फ्रीजमध्ये राहतात. आता गुढीपाडवा आहे म्हटलं आपल्याला काहीतरी पुलाव किंवा मग काही मसाले भात वगैरे करावा लागेल, म्हणून मग थोडासा फ्लॉवर तोंडली पण घेऊन आली आणि आत्ता तुम्हाला ह्या गोष्टी शेअर करते. आणि ह्या गोष्टी मी वर्षातून म्हणजे जेव्हा असे मोठे मोठे सणवार असतात तेव्हा अशा काही गोष्टी, जसं मी माझ्या किचनमध्ये वगैरे काही ना काहीतरी घेत असते, तसं देवपूजेची पण काहीतरी गोष्ट म्हणजे वस्तू मी नेहमी घेतच असते. तर या देवपूजेला ज्या आपल्या देवघरात ज्या माळा छोट्या छोट्या आपण वापरतो देवांना वगैरे, तर त्या पण मी चेंज करते. तर असे काही जेव्हा सणवार असतात तेव्हा मग मी नवीन घेते. ह्या मला 10 रुपयाला एक मिळाल्या. मी सगळ्या वस्तूंची प्राईस तुम्हाला सांगणार आहे आणि यासाठी सांगणार आहे की आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींना म्हणजे त्यांच्याकडे मिळत असून सुद्धा त्या दादरला खरेदी करायला येत असतात आणि दादरचे रेट्स त्यांना पण माहिती असणं खूप गरजेचं आहे. मी बऱ्याचशा गोष्टी दादरला राहत असल्यामुळे दादरवरनंच परचेस करते, म्हणून तुम्हाला याचे रेट्स सांगते बघा. तर हे छोटे आसन हे मला ईच 20 रुपयाला मिळाले आणि हे वॉशेबल आहेत. अगदी तुम्ही छान याला वॉश पण करू शकता. मी ज्या दुकानातून घेतलंय, माझ्याकडे आता त्याचे म्हणजे नाव एवढं लक्षात नाही. मी रँडमली उतरल्यानंतर कीर्तिकर मार्केटमध्ये जे पहिली 2 दुकानं सोडून जे पहिलं दुकान म्हणजे तिसरं दुकान लागतं ना, तिथून घेते. नेक्स्ट टाइम गेली तर तुम्हाला याचं नाव वगैरे नक्की शेअर करेन. हे छोटंसं वस्त्र मी स्वामींच्या छोट्या मूर्तींसाठी घेतलंय, कारण एवढं छोटं वस्त्र माझ्याकडे जेवढी मूर्ती आहे ना त्याचं छोटं वस्त्र बाहेर मिळत नाही. मग मी अशा पद्धतीने घेतलं. मी देवींना वस्त्र कधी वापरलं नाही आहे, पण मी तिथे गेली तर म्हणजे तिथे मला दिसलं की असं देवींसाठी पण हे वस्त्र असतं असं छोट्या मूर्तींसाठी. तर मी म्हटलं चला हे एक घेऊया. हे मला 10 रुपयाला एक मिळालं. याच्या आधी पण जे स्वामींचं दाखवलं ते पण 10 रुपीजला मला मिळालं. आणि बाळकृष्णांसाठी तर इतके सुंदर सुंदर वस्त्र मिळाले ना, आणि कलर तर इतके सुंदर होते ना, आणि वर्क त्याच्यावरचं जे होतं ते तर नक्षीकाम जे केलेलं अगदी छान होतं. व्हाईट कलर म्हणण्यापेक्षा हा मोती कलर आहे आणि त्याच्यावर अशी गुलाबी हिरव्या कलरची अशी डिझाईन आणि सगळं बाजूला नक्षीकाम होतं. हे मला 20 रुपयाला ईच मिळाले. आणि तुम्ही माझ्या बऱ्याचशा पूजेच्या व्लॉग्समध्ये बघितले असतील याच्या आधी पण बाळकृष्णांच्या किती किती सुंदर असे वस्त्र मी आणलेले होते. हा तर मोरपिसी कलर इतका सुंदर दिसत होता. वेल्वेटमध्ये हा कपडा आहे आणि खरंच खूप सुंदर दिसतो. हे सगळे वस्त्र जे आहेत ना हे वॉशेबल आहे आणि मी यांच्याकडनं बरेच वर्ष झाली हे घेते, पण एवढं काही नाव वगैरे माझ्या बघण्यात आलंच नाही. फक्त मी दुकान लक्षात ठेवलेलं आहे आणि तिथूनच नेहमी घेते. हे तिन्ही पण मला 20 रुपीज ईचला मिळालेले आहे. नाही, आय थिंक वेल्वेटचं ते 30 रुपयाला, बाकी हे 2 20-20 रुपयाला मी घेतलेले आहेत. एकच साईज आहे, फक्त थोडी म्हणजे कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे. स्वामींसाठी यावेळेस मी थोडंसं हे वेगळं वस्त्र घेतलं आहे मोठ्या मूर्तीसाठी. मी याच्या आधी असे वस्त्र वापरले नव्हते. मी डायरेक्ट जे दुसरे वस्त्र येतात ते वापरायची, पण यावेळेस मी हे घेतलं आहे. हे आय थिंक त्यांच्या मेजरमेंटप्रमाणे हे 6 इंचच्या मूर्तीसाठी आहे. माझ्याकडे जी मूर्ती आहे ती 7 इंचाची आहे, पण मग मी खूप जास्त मोठी पण होईल म्हणजे झालं तर मग खूप जास्त मोठं होतं. डायरेक्ट त्यांच्याकडे 8 इंचाचे वस्त्र होते, म्हणून मग मी हे 6 इंचाचे घेतले. त्याच्यानंतर आपला जो कलश असतो मंगल कलश, त्याच्यासाठी पण मी हे काही घेतलेत बघा. आणि हे अगदी वेगवेगळे छान सुंदर मिळाले. छोट्या साईजमध्ये मी घेतलेत. हे पण खूप जास्त असे मोठे असे नाही आहेत, कारण मला देवाऱ्यात थोडे मोठे वस्त्र असले ना की मग आजूबाजूला बाकी पण मूर्त्या वगैरे असतात, मग ते ठेवायला थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम होतो. मग त्याच्यामुळे जर छोटं वस्त्र तिथल्या तिथे असेल ना तर छान वाटतं. तर हे मल्टी कलरमध्ये मला एक खूप सुंदर असं मिळालं. याच्यावर पण अगदी बारीक असं नक्षीकाम केलं. ही फुलं मात्र थोडीशी मला असं वाटतं की निघतील म्हणून, पण बाकी ओव्हरऑल अगदी छान आहे.
मस्त आहे. आणि पाठीमागनं ना त्याचं काही कपडा वगैरे असं निघण्यासारखा नाही आहे. हे दुसरं मला मिळालं ना, हे बांधणी पॅटर्नमध्ये मिळालं. तुम्हाला थोडासा कलर हा लालसर दिसेल, पण हा लाल कलर नाही आहे, हा गुलाबी कलर आहे, पूर्णपणे गुलाबी. आणि पण इथे आता तर तुम्हाला पूर्ण लाल कलर दिसतोय बघा. आणि याचे जे वस्त्र वरचे जे आहेत ना, म्हणजे असं चुनरी टाईपचे, ते मी वेगळ्या यूजसाठी पण कधीतरी वापरते. म्हणजे असं मी हे 2 गोष्टींसाठी यूज करणार आहे. म्हणजे खालचं मांगल कलशाचं जे खालचं जे वस्त्र आहे ते आणि वरचं वस्त्र, हे 2 वेगवेगळ्या गोष्टींसाठी मी वापरणार आहे. तर कशा पद्धतीने वापरणार ते मी तुम्हाला नक्की कमेंट करून, म्हणजे तुम्ही मला आयडिया असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमधनं ते नक्की शेअर करेन की मी कशा पद्धतीने त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करते. हे पण ऑरेंज कलर आणि त्याचबरोबर ना ब्लू कलर इतकं सुंदर दिसत होतं ना. याच्यामध्ये जे असं मोराचं असं डिझाईन असतं ना, मोराच्या पिसांचं वगैरे, तसं काहीतरी हे सुंदर असं डिझाईन दिसत होतं, अगदी छान. आणि हे मला 80 रुपयाच्या रेंजमध्ये मिळालेले आहेत. काही 70 रुपयाला मिळालेत. हे मला 70 रुपयाला मिळालं. त्याच्या आधीचं पण पिंक कलरचं होतं, ते पण 70 रुपीजला होतं. आणि त्याच्या आधीचं पण होतं, ते मला 80 रुपयाला वस्त्र मिळालेलं आहे. असे खूप छान कमी रेंजमध्ये सगळे वस्त्र मिळाले. त्याच्यानंतर हे जे आसन आहे, हे ॲक्च्युली मी स्क्वेअरमध्ये बघत होते, पण स्क्वेअरमध्ये हे अवेलेबल नसतात. तर मी हे 2 वेगवेगळे कलर घेतले. हे मला 40 रुपीजला ईच मिळाले, म्हणजे हे दोन्ही पण. आणि हा जो स्क्वेअरमधला मी घेतला आहे, हा 30 रुपीजला एक मिळाला आहे. तर अशा पद्धतीने ही सगळी गुढीपाडव्याची माझी तयारी आहे. आणि मी हे असं काही ना काहीतरी वस्तू देवांसाठी मला नेहमी लागतच असतात वस्त्र. तसे पण सणवार असला की थोडा उत्साह अजून जास्त असतो. तर म्हटलं चला आज सगळं ह्याच वस्तू खरेदी करूया. आता ह्या सगळ्या गोष्टी मी अशाच, म्हणजे ज्यांचे पेपर्स काढता येतात ते मी काढून घेणार आहे. आणि बाकी सगळं मग आता आपल्या देवपूजेचा जो ड्रॉवर आहे तो पण क्लीन करते. ज्या नको आहेत, म्हणजे खूप जास्त जुन्या झाल्या असतील, त्यांचं विसर्जन करायला लागेल. आणि मग या वस्तू मी आतमध्ये स्टोअर करेन. थोडीशी कडधान्य पण भिजत घालून घेणार आहे, कारण सकाळी नाश्ता होईल. तर मुगाच्या डाळीचा मी विचार करते ढोकळा करायचा. उत्तप्पा किंवा आपण जे डोसे करतो ते नाही करायचे त्यावेळेस, म्हणून थोडेसेच मूग मी भिजत घातलेत बघा. त्याच्याबरोबर थोडीशी तांदूळ पण मी भिजत घालेन. आणि आता ना वाल भिजत घालणार आहे, कडवे वाल आहे ते. आणि बऱ्याच वेळा आपल्याला बाहेरून जेव्हा आपण विकत आणतो ना, जे आपल्याला सोललेले मिळतात, त्याच्यामध्ये ते बोलतात ते कडवे वाल आहेत, पण ते कडवे वाल नसतात, ते नॉर्मलच वाल असतात. पण कडवे वाल असे थोडेसे छोटे असतात आणि असे ब्राऊन कलरमध्ये येतात. आणि दुसरे जे असतात ना, ते सफेद कलरमध्ये असतात. तर कडवे वाल पण आता कसं झालं आहे, गुरुवार आणि शुक्रवार दोन्ही दिवस नैवेद्याचं जेवण असणार आहे. तर मी म्हटलं थोडेसे वाल वगैरे फ्रीजमध्ये असो. मी काय जेवण करायचं एक्झॅक्टली काही ठरवलेलं नाही आहे, पण तरी पण मोड येण्यासाठी 2 दिवस जातातच. तर भेंडीची भाजी पण करायची आहे आज सचिनला. तर भेंड्याची भाजी परवाच्या दिवशी मी टिफिनसाठी करायची म्हणून ठेवलेली, पण त्याला भेंडीची भाजी नको झाली, म्हणून मी फक्त माझ्यापुरती थोडीशी केली. तर म्हटलं आज ती आता भेंडी आणि थोडंसंच खोबरं होतं, म्हटलं ती करून टाकू. आणि आज नारळाच्या वड्या करू. तर माझ्या पद्धतीने दाखवते. तर नारळाच्या वड्यांसाठी जे काही किसलेलं खोबरं आहे, तर ते मी ना पहिलं मोजून घेणार आहे, की वाटीच्या प्रमाणानेच मी घेतलं आहे बघा. तर साखर मी पहिली मोजून घेते, कारण ही वाटी तर एक भरेलच, एवढं तर खोबरं आहेच. त्याच्यावरती किती होतं आहे ते बघूया आपण. तर इथे मी 1 वाटी साखर घेतली बघा. आणि आता हे दाबूनच मी खोबरं घेतलेलं, हे पण 1 वाटी झालेलं आहे. आणि त्याच्यावरती परत आपण हे खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे हे पण ऑलमोस्ट परत 1 वाटी भरेल माझ्या मते, तेवढंच होईल ऑलमोस्ट. मग मी तेवढीच परत साखर घेणार आहे. मी तेवढी साखर घेतलेली आहे. थोडीशी जेव्हा कमी घेतो ना, तेव्हा प्रमाण थोडंसं इथे तिथे होतं आणि कळत नाही. त्याच्यामुळे ना मी बऱ्याच वेळा शक्यतो, जर तुम्हाला कमी गोड खायचं असेल तर तुम्ही कमी साखर वापरू शकता. पण मी तेवढीच साखर घेतलेली आहे. थोडेसे गोड होतात, पण खायला छान लागतात. अगदी घट्ट असं, म्हणजे कुरकुरीतपणा नाही म्हणता येणार त्याला, अगदी छान कडक होतात. तर ना याच्यामध्ये मी हळद वापरते. काही जण हळद वापरत नाही, पण गावच्या साईडला जेव्हा जेव्हा अशी केली जातात ना, तर कलरसाठी ती लोक असं थोडंसं वेगळं काही दिसावं म्हणून थोडंसं हळद पण टाकतात. आता आमच्याकडे गावावरून यायची बऱ्याच वेळा, तेव्हा कधीतरी अशी त्याच्यामध्ये हळद पण वापरायची. इवन आई पण वापरायची आमची कधीतरी, जेव्हा जेव्हा घरी बनवायची तेव्हा. तर त्यांना हे मी मिक्स करून एक 10 मिनिटासाठी असंच ठेवणार आहे, म्हणजे ना ती साखर आपल्या खोबऱ्याच्या रसामध्ये छान वितळली जाईल आणि लवकर मेल्ट होईल. नाहीतर मग जेव्हा आपण वितळवायला जातो ना, तेव्हा थोडासा जास्तीचा वेळ लागतो. आणि मग कधी कधी काय होतं, गॅस आपण फास्ट करतो आणि मग खोबरं जळलं जातं. तर आता वेलची पावडर लागणार आहे, कारण खोबऱ्याच्या वडीला वेलची पावडर ही पाहिजेच पाहिजे, त्याच्याशिवाय ती टेस्ट येणार नाही खोबऱ्याच्या वडीसाठी.
तर थोडीशी 4 ते 5 वेलची आहेत त्या मी कुटून घेते याच्यामध्ये, खलबत्त्यामध्ये. याच्यामध्ये अगदी छान बारीक अशी पूड होते. आणि जे आपण खोबरं तयार करून ठेवलं आहे ना साईडला, त्याच्यासाठी आपल्याला एक म्हणजे त्या थाळीवरती आपल्याला ते थापायला लागणार आहे. तर बऱ्याच वेळा माझ्याकडे केळीचं पान असतं, तर मी थापण्यासाठी केळीचं पान पण घेते कधी कधी. पण आता माझ्याकडे केळीचं पान आणलेलं नाही आहे, संपलं आहे केळीचं पान. आणि मी म्हटलं की आता नैवेद्यासाठी एकदाच वेगळं घेऊन येईन, म्हणजे 2 पानं. म्हणून मी काही आत्तामध्ये आणलेली नाही. आणि रविवारी आमचं बाहेर जाणं झालेलं, त्याच्यामुळे भाजी वगैरे पण मी काहीच आणल्या नव्हत्या. तर थोडंसं तूप मी ताटाला लावून घेते. तुम्ही तेल पण लावू शकता किंवा तुम्हाला जे लावायचं असेल ते. मी इथे तूप लावलं आहे थोडंसं तूप मी जे उरलं आहे ते मी ते साईडला लावून ठेवणार आहे. नंतर ते आपण वाटीला लावून घेऊ, म्हणजे ते वाटीला चिकटणार नाही, कारण गरम गरम वडी आपल्याला थापायला लागणार. तर हाताला तुम्ही ते तूप लावा एक्स्ट्राचं, किंवा मग आपली जी वाटी असते ना त्याला लावून घ्या. तर आता मी पॅन गरम करून ठेवलं आहे. नॉनस्टिक पॅनवर थोडंसं करणं हे सोपं जातं, म्हणून मी नॉनस्टिक पॅन वापरते. कारण मग पण कढईमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या भांड्यामध्ये केला ना, तर तो साखरेचा ना पाक साईडला खूप अगदी कडक कडक तयार होतो आणि मग घासायला थोडेसे जास्त कष्ट पडतात. तर अशा वेळेस मी नॉनस्टिक पॅन वापरते कधी कधी. तर आता हे जे मिश्रण जे होतं आपलं खोबऱ्याचं आणि साखरेचं, ते याच्यामध्ये ओतून घेतलं आहे. पण आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी पूर्ण परतवून घ्यायचं. 5 ते 7 मिनिटात अगदी ही साखर वितळली जाते. साखर वितळायला आली की आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार. तुम्ही सुरुवातीला पण वेलची पावडर ॲड करू शकता किंवा नंतर पण करू शकता. मी याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट पण ॲड करणार आहे. आणि ते चॉप करण्यासाठी मी इथे अगारोचा हा मिनी इलेक्ट्रिक चॉपर यूज करणार आहे. अगदी कॉम्पॅक्ट साईजमध्ये आहे, पोर्टेबल आहे आणि तुम्ही इझिली यूज कुठेही करू शकता. एक वायर येते ज्याच्याने तुम्ही हे चार्ज करू शकता. स्टेनलेस स्टीलचे ब्लेड येतं, BPA फ्री मटेरियल आहे. 250 ml ची याची कॅपॅसिटी आहे. तर मी बऱ्याच वेळा तुम्हाला याच्यामध्ये चॉपिंग करून दाखवलेलं आहे. आज तुम्हाला मी याच्यामध्ये बदाम कशा पद्धतीने आपण चॉप करू शकतो ते दाखवते. म्हणजे ड्रायफ्रूट पण किती छान इझिली याच्यामध्ये चॉप्ड होतात. फक्त 1 सेकंद आपल्याला हे बटन प्रेस करायचं आहे आणि तुम्हाला बघता येईल तर इथे छान असे ड्रायफ्रूट्स आपले बारीक चॉप्ड झालेले आहेत. क्लीन करणं पण अगदी सोपं आहे. मशीन क्लीन म्हणजे नळाखाली डायरेक्ट वॉश करायचं नाही, भांडं तुम्ही इझिली हे वॉश करून वापरू शकता. तर आता आपण हे छानपैकी ड्रायफ्रूट्स जे चॉप केलेत, म्हणजे जे बदाम चॉप केले ते थोडेसे मी याच्यामध्ये टाकलेत आणि बस फक्त हलवून घेतले. आणि तुम्हाला स्वतःला कळेल जसं जसं चरचर चरचर असा जसं जसं आवाज येत जातो ना, तसं तसं ना ते जवळ आलेलं, म्हणजे काय बोलतात ना, ते मिश्रण एकजीव होत असतं खूप जास्त. आणि ते आता झालेलं आहे. आणि मी ज्या आपल्या ताटामध्ये तूप लावलेलं त्याच्यामध्ये हे ओतून घेते. आणि गरम असतानाच आपल्याला हे छान व्यवस्थित नीट थापून घ्यायचं. मी थोडंसं पहिलं पेल्याने थोडंसं पसरवून घेणार आहे आणि नंतर ना या थोड्याशा आपल्याच्या स्पॅच्युलाने म्हणजे थोडंसं त्याला इक्वल म्हणजे असं स्क्वेअरमध्ये शेप करून घेणार आहे. म्हणजे ते आपल्याला कापायला पण बरे पडतात आणि मग ते एकसारखे पण दिसतात. हाताला थोडेसे चटके लागतात पण छान वाटतं. जेव्हा आपण हे खातो तेव्हा खूप छान वाटतं. तर ही रेसिपी माझी आता नैवेद्यासाठी होईल. तर मी म्हटलं गुरुवारी देवाला नैवेद्य पण होईल आणि थोडंसं शुक्रवारसाठी पण होईल, म्हणून म्हटलं एक छान अशी रेसिपी आपल्याकडनं ही तयार देखील होईल. तर आता बघा इथे बघू शकता तुम्ही, मी तिथल्या तिथे करून घेते आणि जसं जसं करतोय ना तसं तसंच ना ते खूप अगदी काय बोलतात ना अगदी कडक कडक होत चाललं आहे. तर पटापट पटापट हात चालवावा लागतो यावेळेस. आणि एक छोट्याशा सुरीने तुम्हाला जसे पाहिजे तसे याचे काप करून घ्या. म्हणजे पण ते काप आत्ताच करून घ्या, जसं मिश्रण थोडंसं कोमट असेल तेव्हा. अगदी थंड झाल्यावर जर तुम्ही काप करायला गेलात तर याचे काप होणार नाहीत, कारण मिश्रण कडक होऊन जातं आणि मग ते त्याचे तुकडे अजिबात पडणार नाही. म्हणजे जसे आपल्याला वड्या वेगवेगळ्या करायच्या असतात ना, तशा आपण पद्धतीने करू शकणार नाही. तर आपल्या मालवणी घरांमध्ये जेव्हा जेव्हा किंवा कोणी गावी जातात ना, तर तेव्हा रिटर्नमध्ये ही गावची भेट म्हणजे ही आपल्याकडेच असतेच असते. म्हणजे कितीही काही जरी असलं ना तरी ही गावची भेट ठरलेलीच असते. म्हणजे आंबे फणस हे तर सीझन वाईज असतं, पण नारळाच्या वड्या खोबऱ्याच्या वड्या ह्या ऑल टाईम म्हणजे आपल्याकडे असतातच असतात, ज्या रिटर्नमध्ये आपल्याला गावावरनं भेट ही येतच असते. तर अशा पद्धतीच्या ह्या वड्या होत्या. मी माझी एक पद्धत दाखवली. तुम्हाला काही वेगळी पद्धत सांगायची असेल किंवा माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. बऱ्याच वेळा याच्यानं सॉफ्ट वड्या पण केल्या जातात की ज्याच्यासाठी ना त्याच्यामध्ये दूध किंवा मलई असं देखील वापरलं जातं. पण मला असं वाटतं ही एक टिपिकल किंवा ट्रॅडिशनल पद्धत आहे, ज्याच्यामध्ये दूध किंवा मावा
किंवा असं काही क्रीम वगैरे वापरत नाही, ही अशाच एवढ्याच पद्धतीने ही करतात. तर मी तीच पद्धत आज तुमच्याबरोबर शेअर केली आहे. आशा करते तुम्हाला ही पद्धत खूप जास्त आवडली असेल. आता ना 10 ते 12 मिनिटातच मी हे वडी आता काढायला घेते. थोड्याशा सेट झाल्यात त्या बऱ्यापैकी. थोडा अर्धा तास ते 1 तास जर तुम्ही ठेवलात ना तर अगदी छान होतात. 1 तास पण गरज नसते. अर्ध्या तासात त्या छान वड्या सेट होतात, म्हणजे इझिली निघतात. आता मला थोड्याशा इथे काढून घ्याव्या लागतात या, कारण हे 10 मिनिटात झाली आहेत. म्हटलं तुम्हाला व्हिडिओमधनं शेअर करते की किती छान अशा वड्या झाल्यात. आणि आता या स्टोअर करून ठेवेन आणि खूप म्हणजे व्यवस्थित राहतात या. म्हणजे हा पदार्थ असाचसाठीच म्हणजे गावचा काय बोलतात ना, गावून जी भेट येणारी जी असते ना, ती याच्यासाठीच विचार करून म्हणजे बनवला गेला असेल की हा राहतो पण बरेच दिवस. म्हणजे जरी आपण 1 महिना जरी ठेवला ना तरी हे खराब होणारं नाही आहे, कारण ते साखरेच्या पाकात विदाऊट पाणी किंवा दूध वगैरे असं काही वापरून आपण बनवलेला असतो, त्याच्यामुळे हा राहतो. आणि ही नारळाची वडी किंवा खोबऱ्याची वडी कोणाकोणाला आवडते ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. बाय बाय.